महाराष्ट्रामध्ये आज टीव्हीवर 4 मनोरुग्ण दिसतात, पण त्याच्यापैकी एक राहुल गांधी हे 100% आहे. उरलेले 3 नाव मी तुम्हाला नंतर सांगेन. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा झंझावात इतका आहे की ते कोणीही दुसऱ्या चिन्हावर टिकू शकत नाहीत. तुम्ही मला, मी जसं म्हटलो, डॉक्टर या नात्याने जर प्रश्न विचारत, महाराष्ट्रामध्ये आज टीव्हीवर 4 मनोरुग्ण दिसतात. आता मला आचारसंहिता असल्यामुळे मी ते 4 नावं घेऊ शकत नाही. तुम्ही मला माईक खाली सोडून भेटले तर मी तुम्हाला सांगू शकतो 4 मनोरुग्ण कोण आहेत, पण त्याच्यापैकी एक राहुल गांधी हे 100% आहे. उरलेले 3 नावं मी तुम्हाला नंतर सांगेन. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते जे आहेत तर ते घाबरून भाजपमध्ये गेले. घाबरणं म्हणजे कशामुळे घाबरतात की त्यांना हे कळालेलं आहे. हे मी मान्य करतो की ते घाबरून येत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे की ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा झंझावात इतका आहे की ते कोणीही दुसऱ्या चिन्हावर टिकू शकत नाहीत, तर त्यांना पडायची भीती आहे. या भीतीमुळे येत आहेत, दुसरी कुठली भीती कशाचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीचा एक अलिखित नियम आहे, आम्ही सगळे मोदीजींसाठी आहोत. इथं कोण मोठा, कोण लहान, कोण उमेदवार नाही, हा विषयच नसतो. हे पहिल्या दिवसापासून म्हणतोय. उमेदवारी मला नसती मिळाली, समजा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला मिळाली असती संघटनेसाठी, तर मी त्याच भाषण केलं असतं. आज संघटनेसाठी आम्ही सगळे एक आहोत. आमच्या पूर्ण प्रणालीमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीने काम करू. आणि जो उत्साह आज मला पाहायला मिळाला, तो उत्साह एका वेगळ्या लेवलचा होता आणि याच्यातून निकाल काय लागेल हे सिद्ध झालेलं आहे.